गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मला वाटते अंतरी त्वावसावे तुझ्या दास बोधासी त्वाबोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा. श्रीराम शुका सारिके पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते. जयश्रीताईंनाही नमस्कार करते. दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते. आज दशक 14वा समास 7वा युगधर्म निरूपण. अतिशय सुंदर असा गृहस्थाश्रम स्वीकारणाऱ्या लोकांसाठी समर्थांनी हा समास लिहिला आहे. परमार्थामध्ये वैराग्याच्या कल्पनेमुळे गृहस्थाश्रम प्रपंच हा निंद्य आहे अशी समजूत होते. ज्याला परमार्थ करायचा आहे त्यांनी संसार करू नये असे काहीतरी गैरसमज सामान्य लोकांचे असतात. म्हणून पहिल्या 1 ते 5 ओव्यांमध्येच गृहस्थाश्रमाचे महत्त्व सांगूनच समर्थ समासाची सुरुवात करतात. स्वतः समर्थ सावधान शब्द ऐकताच भोवल्यावरून पळून गेले हे सर्व श्रुतच आहे. ज्या गृहस्थाश्रमात त्यांनी प्रवेश केला नाही तो गृहस्थाश्रम म्हणजे संसार कोणीच करू नये असे मात्र समर्थांचे म्हणणे नाही. गृहस्थाश्रम वाईट आहे म्हणून त्यांनी सोडला नाही, तर सामान्य लोकांप्रमाणे स्वतःची 4 चूलबोळकी मांडण्यापेक्षा संपूर्ण राष्ट्राची मांडामांड त्यांना करावयाची होती म्हणून त्यांनी आपल्या स्वतःच्या व्यक्तिगत संसाराकडे पाठ फिरवली. परंतु स्वतः गृहस्थाश्रम स्वीकारला नाही तरीही मानवी जीवनात गृहस्थाश्रमाचे किती महत्त्व आहे हे ते जाणून होते. कारण सर्व आश्रमांचा आधार गृहस्थाश्रम आहे हे त्यांनी पहिल्याच ओवीत सांगितले. श्रीराम समर्थ श्रीराम. नाना वेश नाना आश्रम सर्वांचे मूळ गृहस्थाश्रम. जेथे पावती विश्राम त्रैलोक्यवासी श्रीराम. देव ऋषी मुनी योगी नाना तापसी वितरागी. पितृआदी करुणी विभागी अतित अभ्यागत श्रीराम. गृहस्थाश्रमी निर्माण झाले आपुला आश्रय टाकून गेले. परंतु गृहस्था गृही हिंडो लागले कीर्ती रूपे श्रीराम. या कारणे गृहस्थाश्रम सकळामध्ये उत्तमोत्तम. परंतु पाहिजे स्वधर्म आणि भूतदया श्रीराम. आपल्या मानवी जीवनात 4 आश्रम सांगितलेले आहे. ब्रह्मचार्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. या सर्व आश्रमांचा उगम गृहस्थाश्रमातच आहे. देव असो, ऋषी असो, मुनी, योगी, तपस्वी, वितरागी या सर्वांचा जन्म त्यांच्या आईवडिलांनी गृहस्थाश्रम स्वीकारला म्हणजेच विवाहातून त्या सर्वांचा जन्म झाला. आजन्म कडकडीत ब्रह्मचर्य पाळणारे ब्रह्मचारी सुद्धा जन्माला आले ते गृहस्थाच्याच घरी. ज्यांनी वानप्रस्थाश्रम स्वीकारला किंवा पुढे संन्यास घेतला तरी त्या सगळ्यांचा आधार गृहस्थाश्रमच आहे. जे संन्यासी लोक भिक्षा मागतात तसेच पंढरपूर, आळंदीसारख्या गावांमध्ये हजारो विद्यार्थी ज्ञानार्जनासाठी आश्रमात राहतात. तेही लोक जेव्हा भिक्षा मागतात
तेही सांसारिक माणसांकडेच त्यांना भिक्षा मागावी लागते. म्हणूनच समर्थ म्हणतात की सर्व आश्रमांमध्ये श्रेष्ठ जर कोणता आश्रम असेल तर तो गृहस्थाश्रम आहे. परंतु हा गृहस्थाश्रम करत असताना त्यात स्वधर्माचरण व भूतदया असणे अत्यंत आवश्यक आहे. कारण गृहस्थाश्रम स्वीकारायचा तो केवळ माझ्या कामवासना तृप्ती करता नाही, तर आतापर्यंत मी एकटाच धर्माचरण करीत होतो, पण विवाहानंतर आता आम्ही दोघे मिळून धर्माचरण करणार आहोत. म्हणूनच तर आपल्या हिंदू धर्मामध्ये पत्नीला मिसेस न म्हणता सहधर्मचारिणी म्हणतात. परंतु आपण सगळेच जण गृहस्थाश्रम तर स्वीकारतो, पण स्वधर्माचरण व भूतदया इकडे मात्र पुष्कळांचे दुर्लक्षच होते. नुसते स्वतः धार्मिक असून चालत नाही, तर नाही आमचा संसार बरा आम्ही बरे, आमचा धर्म फक्त आमच्या घराच्या आत, बाकी सर्व जगाशी आमचे काही देणे घेणे नाही, असला व्यक्तिनिष्ठ धार्मिक गृहस्थाश्रमी समर्थांना मान्य नाही. त्यात भूतदया नाही. अगोदरच्या म्हणजे पूर्वीच्या काळात बघा, गृहस्थ आश्रमामध्ये जेवायला बसायच्या आधी त्या काळातले लोक आपल्या आजूबाजूला कोणी उपाशी तर नाही ना, भर 12 वाजता जर कोणी भिक्षा मागायला आले तर त्याला सन्मानपूर्वक जेवायला बसवायचे. तपस्वी, कीर्तनकार, विद्यार्थी यांची सोय जमेल तेवढी व जमेल तशी ते करायचे. मलाही आठवते की आमच्याही घरी आमच्या वडिलांनी बऱ्याच विद्यार्थ्यांना की ज्यांचे आईवडील त्यांच्या शिक्षणाचा खर्च करू शकत नव्हते, अशा विद्यार्थ्यांना आमच्या घरी शिकायला ठेवून त्यांनी त्यांच्या शिक्षणाची, जेवणाखावण्याची सगळी व्यवस्था केलेली मला अजूनही आठवते. पण आता फारसं असं काही कुठे आपल्याला पाहायला मिळत नाही. परंतु आपलेही काम आहे की आपल्या कमाईतील अडलेल्या गांजलेल्यांना मदत करायची. त्यात उपकार करतो असा भाव पण कुठे नसावा, तर ते कर्तव्य म्हणून आपणही करायला पाहिजे. तर असे केले तरच खरा स्वधर्म पाळला जाईल. आणि खरंच असे जर आपण वागलो तरच तो गृहस्थाश्रम श्रेष्ठ होईल, असे समर्थ आपल्याला सांगतात. जेथे षडकर्मे चालती, विद्योक्त क्रिया आचरती, वाक्य माधुर्य बोलती, प्राणी मात्रासी श्रीराम. सर्व प्रकारे नेमक, शास्त्रोक्त करणे काही एक, त्याही मध्ये अलौकिक, तोही हा भक्ती मार्ग श्रीराम. की असा गृहस्थाश्रम की जो स्वधर्म आणि भूतदया पण करणार आहे, असे हे गृहस्थाश्रमी लोकच षडकर्म करत असतात. मग यांनी ही षडकर्म चालवत असताना यज्ञ करणे आणि यज्ञ करवणे, अध्ययन करणे आणि अध्ययन करणे, दान देणे व घेणे, अशी कर्मे त्या गृहस्थाश्रमामध्ये चालावीत. प्रत्येक कर्म विधीनुसार व्हावे व सर्व जीवांचे अत्यंत गोड वाणीने, प्रेमाने बोलावे. अशा गृहस्थाश्रमानेच सर्व नित्य, नैमित्तिक, प्रायश्चित्त अशी जी सगळी 5-6 कर्मशास्त्रांनी सांगितलेली आहेत, ती तंतोतंत त्यांनी पाळावीत. त्याला भक्तिमार्गाची जोड असेल तरच तो गृहस्थाश्रमी अलौकिकच मानला जाईल, असे समर्थ सांगतात. पुरश्चरणी काया क्लेशी, दृढव्रती परमसायासी, जगदीशा वेगळे जयासी, थोर नाही श्रीराम. काया वाचा जीवे प्राणे, कष्टे भगवंता कारणे, मने घेतले धरणे, भजन मार्गी श्रीराम. ऐसा भगवंताचा भक्त, विशेषांतरी विरक्त, संसार सांडून झाला मुक्त, देवा कारणे श्रीराम. की जो गृहस्थाश्रमी अनेक प्रकारचे पुरश्चरणे करून काही तप करतो, प्रयत्नपूर्वक सगळी व्रत दृढतेने चालवितो, आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जगदीशाहूनही श्रेष्ठ कोणीच नाही असा त्याचा निर्धार असतो. तो शरीर, वाणी, जीव व प्राण या सर्वांना कितीही कष्ट झाले तरी
आपली उपासना सोडत नाही, म्हणजे सतत तो भगवंताच्या उपासनेमध्ये मग्न असतो. जो जे काही कार्य करतो ते सगळं देवासाठी करतो व अत्यंत मनाने भजन पूजन करतो. असा भगवत भक्त मनाने विरक्त असेल तर खरंच अजूनच चांगले म्हणावे लागेल, कारण तोच भगवंताच्या प्राप्तीसाठी यथासमये गृहस्थाश्रम सोडूनही देतो. अंतरापासून वैराग्य तेची जाणावे महद्भाग्य, लोलंगते एवढे अभाग्य आणिक नाही श्रीराम. की असा जो गृहस्थाश्रमी आहे, की जो भगवत भक्त आहे, मनाने विरक्त आहे, तोच घरदार सोडून देतो. म्हणूनच समर्थांनी या 10व्या ओवीत सांगितले की अंतरापासून वैराग्य तोच जाणावे महाभाग्य, की जो वैराग्य मनापासून धारण करतो तर तोच खरा भाग्यवान आहे. पण कधीकधी असे होते की माणसाला वैराग्याचा झटका येतो. एकदा असंच एक प्रापंचिक कुटुंब होतं. त्यातल्या जो कर्ता माणूस होता त्याला अनेक कारणांनी वैराग्य निर्माण झालं होतं, पण ते वैराग्य क्षणिक होतं. म्हणून त्यांनी आपल्या बायकोला म्हटलं की आजपासून वरच्या खोलीतच मी बसणार आहे, मी खाली उतरणार नाही, मला जेवण वगैरे सगळं वरच तू आणून द्यायचे, पण माझ्याशी संवाद सुद्धा साधायचा नाही. मग त्याला वैराग्याचा झटका आला आणि तो वर जाऊन बसला. 5-6 दिवस त्याच्या बायकोने त्याला अन्न पाणी सगळं, चहा पाणी सगळं काही त्याला वर दिलं. पण एक दिवस मात्र तिने खूप उशीर झाला तरी तिने त्याला जेवायचं ताट नेऊन दिलं नाही. जेवायचं ताट त्याला जेव्हा लवकर मिळालं नाही तेव्हा तो भुकेने कासावीस त्याचा जीव व्हायला लागला. तेव्हा त्याने वरूनच ओरडून बायकोला म्हटलं की आज तू अजूनही मला जेवायला दिले नाहीस. तेव्हा ती बायको म्हणाली, देते ना, थोडंसं धीराने तर घ्या. आणि थोड्या वेळ अजून तिने त्याला दिलंच नाही आणि नंतर त्याला जेवायचं ताट दिलं. त्याचं जेवण वगैरे सगळं झाल्यावर तो जरा शांत झाला आणि नंतर त्याची मिसेस त्याचं जेवणाचं ताट आणण्यासाठी जेव्हा तिथे गेली तेव्हा त्यांना म्हटलं, का हो, तुम्ही अंगी वैराग्य प्राप्त करण्यासाठी वर येऊन बसलात ना, मग असा संताप बरा आहे का? तेव्हा तो म्हणाला, मला भूक लागली होती ना, तू मला का वेळेवर जेवायला दिलं नाहीस? तेव्हा ती म्हणाली की एक दिवस थोडासा जर जेवायला उशीर झाला तर तुम्ही संतापी होता, मग कुठलं वैराग्य तुमच्या अंगी आहे हो? तुम्हाला मुलाबाळांची आठवण येते का? हो येते ना, म्हणाला. मग तुम्ही त्यांना न भेटता, त्यांच्यासोबत जेवण न करता एकटे वर जेवण करताय, त्यापेक्षा तुम्ही खालीच या न. तेव्हा तो म्हणाला की ठीक आहे, मी येतो. म्हणजे त्याचं वैराग्य जे होतं खरोखर नुसतंच रागाच्या भरात आलेलं असतं. म्हणजे तो विषयांपासून सुद्धा अलिप्त झालेला नव्हता, ममत्वाचा त्यागही त्यांनी केलेला नव्हता. मग त्या वैराग्याला काय अर्थ आहे? असं वैराग्य जिथं असेल तिथे समर्थ म्हणतात आहे की असं नुसतं वैराग्य असेल तर तिथं फक्त दुर्भाग्यच येणार, कारण विवेकाशिवाय वैराग्य असू शकत नाही. राजे राज्य सांडून गेले, भगवंता कारणे हिंडले, कीर्ती रूपे पावन झाले, भूमंडळी श्रीराम. ऐसा जो का योगेश्वर, अंतरी प्रत्ययाचा विचार, उकलू जाणे अंतर, प्राणी मात्रांचे श्रीराम. ऐसी वृत्ती उदासीन, त्याही वरी विशेष आत्मज्ञान, दर्शन मात्रे समाधान, पावती लोक श्रीराम. म्हणून समर्थ इथे सांगतात की जडभरतासारखे राजे भगवत प्राप्तीसाठी राज्य सोडून रानमोळ हिंडले व तीर्थयात्रा केल्या. या जगात ते त्यांच्या वैराग्याच्या कीर्तीने पावन झालेले आहेत. मग अशा या जडभरतासारखं वैराग्य अंगी असायला हवे, कारण त्याच वेळेस अंतःकरणात मी ब्रह्म आहे असा दृढ व अपरिवर्तनीय निश्चय झालेला जो योगीश्वर आहे, तो सर्व जीवांचे मनोगत जाणून त्यांचे सुप्त भाव जागे करू शकतो.
असे वैराग्य संपन्न जे योगी असतात, जे ब्रह्मविद्येत प्रावीण्य मिळवलेले असतात, असे ब्रह्मज्ञ ते वृत्तीने विरक्त असून त्यांना आत्मज्ञान प्राप्त झालेले असते. मग अशा लोकांच्या केवळ दर्शनाने इतर लोकांना समाधान मिळते. बहुतासी करी उपाये तो जनांच्या वाट्याने, अखंड जयाचे हृदय भगवत रूप श्रीराम. जनास दिसे हा दुश्चित, परी तो आहे सावचित्त, अखंड जयाचे चित्त परमेश्वरी श्रीराम. उपासना मूर्ती ध्यानी अथवा आत्मानुसंधानी, नाही तरी श्रवण मननी निरंतर श्रीराम. असा जो लोकांना समाधान देणारा आत्मज्ञानी आहे, तो अनेकांचे अध्यात्मविषयक संशय दूर करून त्यांचे मुमुक्षुत्व जागे करतो. त्यांची अंतःकरण वृत्ती सतत भगवत चिंतनात रंगलेली असल्याने जनसामान्यांच्या इतर उलाढालीमध्ये म्हणजे प्रापंचिकांची जी उलाढाल असते त्यात तो कधीच सापडत नाही. दुरून पाहणाऱ्यांना, अज्ञानी जणांना त्याचे कोठेच व कशाचंच लक्ष नाही आहे असं वाटते, परंतु तो स्वरूपी अत्यंत सावधान असतो आणि त्याची चित्त मात्र भगवत स्मरणातच सतत असते. कधीही त्याच्या चित्तवृत्तीला सतत आपल्या उपास्य मूर्तीचे वेध लागलेले असतात. कधी तो आत्मानुसंधानात असतो, तर कधी तो श्रवण मनन करण्यामध्ये गुंतलेला असतो. पूर्वजांच्या पुण्यकोटी संग्रह असल्या गाठी, तरी जैसियाची भेटी होय जनासी श्रीराम. प्रचिती विण जे ज्ञान ते अवघाची अनुमान, तेथे कैसे परत्र साधन प्राणियासी श्रीराम. या कारणे मुख्य प्रत्यय प्रचिती विण कामाने, उपाया सारिका पाये शाणी जाणती श्रीराम. की पण असा पुण्यात्मा की जो आत्मज्ञानी आहे, श्रवण मननात गुंतलेला आहे, सतत आत्मानुसंधानात राहतो, अशा पुण्यवंताचा सहवास मिळायला, अशा महात्म्याचं दर्शन व्हायला खरोखरच गाठी पुण्य असावे लागते. कारण असे लोक ब्रह्मज्ञानी असतात. त्यांना प्रत्यक्ष ब्रह्म अनुभव आलेला असतो. त्यांच्याजवळ केवळ शब्दज्ञान हे अंदाजाचे नसते. त्यांना ब्रह्मानुभव आलेला असतो. त्यांनाच मोक्ष मिळतो. मग असेच लोक दुसऱ्याला मोक्षासाठी सुद्धा मार्गदर्शन करत असतात. म्हणून प्रचिती किंवा अनुभव हेच मुख्य आहे. त्याशिवाय कोणालाही यश मिळू शकत नाही. कारण ज्याला प्रचिती आणि अनुभव आहे, त्यांचे सगळे ज्ञान प्रचितीचे असल्यामुळे तेच लोकांचं कल्याण करू शकतात. कारण अंदाजाने जर केवळ शब्दज्ञान असेल, तर नुसत्या अंदाजाने अनुभव नसताना शब्दज्ञानाने तो दुसऱ्याला ज्ञानी करू शकत नाही. आत्मा अनुभव आणेपर्यंत तो त्याला सहकार्य करू शकत नाही. म्हणून समर्थांनी इथं म्हटलं की हे जे काम आहे ते फक्त बुद्धिवंतांचे आहे आणि बुद्धिमंत असणाऱ्यांनाच ते समजते. वेडे संसार सांडून गेले, तरी ते कष्टेची मेले, दोहीकडे अंतरले इहलोक परत्र श्रीराम. रागे निघून गेला, तरी भांडोची मेला, बहुत लोक कष्टी केला, आपणही कष्टी श्रीराम. निघून गेला परी अज्ञान, त्याचे संगती लागले जन, गुरु शिष्य दोघे समान, अज्ञान रूपे श्रीराम. आशाबद्धी अनाचारी, निघून गेला देशांतरी, तरी तो अनाचारची करी जनामध्ये श्रीराम. गृही पोटे विण कष्टी होऊन निघून जाती, त्यास ठाई मारती, चोरी भरता श्रीराम. 20 ते 24 या ओव्यांमध्ये विवेकाशिवाय वैराग्य कसे निरर्थक असते, एवढेच नव्हे तर ते कसे अनर्थकारक आहे
याचे वर्णन समर्थांनी केलेले आहे. कारण अविचारी माणूस प्रापंचिक माणसांना म्हणजेच प्रापंचिक माणसांना प्रपंचामध्ये सतत काहीतरी अडचणी येतात. त्याला त्रासून घरातल्या लोकांशी न पटल्यामुळे, काही कुरबुर झाल्यामुळे, पत्नीशी भांडण झाले असल्यामुळे, असल्या क्षुल्लक कारणांनी क्षणिक वैराग्य निर्माण झाल्यामुळे ते वेड्यासारखे वेड्याच्या भरात घरदार सोडून निघून जातात. पण नंतर अशा लोकांना पश्चाताप तर होतोच, पण त्यांच्या अशा या वागण्याने इतरांनाही त्रास होतो. याला एकच कारण आहे की तेथे येणाऱ्या वैराग्याला विवेकाचा पाया नाही. जो रागारागाने घर सोडतो तो त्याच्या संतापी स्वभावामुळे सगळ्यांशी भांडण करतो. तो स्वतः कष्टी तो होतोच, पण इतरांनाही त्रास देतो. अशा अज्ञानी लोकांना जे संत समजतात व त्यांना गुरुस्थानी मानतात, अशा अज्ञानाच्या नादी लागणाऱ्यांचे नुकसानच होणार. कारण तेथे गुरु व शिष्य दोघेही उथळ असल्या कारणाने गुरु व शिष्य नात्याला ते काळीमाच लावतात. म्हणूनच समर्थांनी इथे म्हटलं, गुरु शिष्य दोघे समान अज्ञान रूपे, की गुरुजवळच ज्ञान नसेल तर शिष्याला ते कुठून देणार? आडातच नाही तर पोहऱ्यात कसे येणार? गुरुजवळ ज्ञान नाही तर शिष्यात ते कसे प्रगट होणार? म्हणून समर्थ म्हणतात की विवेकाशिवाय वैराग्य हे कांड पिसे आहे. असा विषयासक्त व दुराचारी जो असतो तो घर सोडून दूर गेला तरी समाजातही तो दुराचारानेच वागतो. घरी खायला त्याला पोटभर अन्न मिळत नाही म्हणून त्यांनी जर घर सोडले तर पोट भरले नाही अशा उपाशी पोटी तो जर परमार्थ करायला जाईल तर परमार्थ देखील त्याला कष्टदायकच होतो. मग अशा वेळी समर्थ सांगतात की समर्थांच्या भाषेत जर म्हटलं की लौकिक आणि परलौकिक दोन्हीही ठिकाणी त्याचे कल्याण त्याला साधता येत नाही. घर सोडून गेल्यामुळे त्याच्या घरातील लोकांना उपाशी राहून दुःखही भोगावे लागते. त्यांना खायला मिळत नसल्यामुळे नाईलाजाने ते लोक चोऱ्या माऱ्या करून स्वतःचे पोट भरतात. पण असे चोरी करताना पकडल्या गेले की लोक त्यांना मग खूप मारतात, बडवतात. मग त्यांनाही देशोधडीला लागावे लागते. म्हणून समर्थ पुढची ओवी खूप महत्त्वाची आपल्याला सांगत आहे. संसार मिथ्या ऐसा कळला, ज्ञान समजून निघून गेला, तेने जन पावन केला, आपणा ऐसा श्रीराम. म्हणून असं हे खांड पिसे फक्त वैराग्य असून चालणार नाही, तर विवेक आणि वैराग्य दोन्हीही अंगीकारून हा संसार मिथ्या आहे असं ज्ञान जो करून घेतो त्याच्याच ठिकाणी खरे वैराग्य प्राप्त होते. म्हणूनच समर्थ इथे आपल्याला सांगतात आहे की ज्यांना खरोखरच शास्त्र विचारांनी संसाराचे मिथ्यत्व अगदी मनापासून पटले आहे, ज्याला वेदांत शास्त्राचे तत्वज्ञान पूर्णपणे आकलन झाले आहे, अशा भाग्यवंतांनी संसार समजून उमजून सोडला तर त्यांचेही कल्याण होते व इतरांचेही कल्याण होते. संसाराचे मिथ्यत्व संसारातील अपयशाने नव्हे तर विवेकाने म्हणजे ज्ञानाने कळले पाहिजे. ज्या संसाराला आपण आतापर्यंत सत्य समजत होतो तो सत्य नसून केवळ भास आहे. भास म्हणजे कल्पना, आणि कल्पना कधीच सत्य नाही. आणि भास जो होतो तो अधिष्ठानाशिवाय कधीच होत नाही. म्हणून सत्य फक्त अधिष्ठान असलेले परब्रह्म परमात्मा सत्य आहे. हे ज्याने विवेकाने जाणले, त्याचा विवेक जागृत झाल्यामुळे तो स्वतःचेही कल्याण करून घेतो आणि इतरांचेही कल्याण करतो. असा हा जो विवेकी आहे असे तो भाग्यवंत असतो. आणि तो भाग्यवंत असल्यामुळे समर्थांनी त्याला इथे तेने केले पावन शब्द वापरला, की पावन म्हणजे पवित्र म्हणतात, की पावन संत पुरुष आपल्या केवळ सहवासाने सर्वांना पावन करीत असतात. म्हणून समर्थ पुढच्या ह्याच्यात म्हणतात
की अशा पावन असलेल्या संत पुरुषांच्या सहवासात आपण राहिले पाहिजे. एके संगतीने तरती, एके संगतीने बुडती, या कारणे सत्संगती बरी पहावी श्रीराम. जेथे नाही विवेक परीक्षा, तेथे कैसी असेल दीक्षा. घरोघरी मागता भिक्षा, कोठेही मिळेना श्रीराम. की म्हणून अशाच महापुरुषांची संगत धरावी तर आपलेही कल्याण होईल. त्याच्या संगतीत हा भवसागर आपण सहज तरून जाऊ. पण ज्यांनी क्रोधाविष्ट होऊन संसार सोडला आहे, अशा अविचारी संगतीत दुर्दैवाने आपण आलो तर त्याच्याप्रमाणे आपणही बुडून जाऊ. म्हणून संत संगती अत्यंत विचारपूर्वक करावी. जेथे ब्रह्मसत्य जगन मिथ्यात्वाचा विवेक नसतो, तेथे अनुग्रहाचा अधिकार नसतो, केवळ ढोंगच असते. अशा ढोंग्याला समाजात फार काळ मान्यता मिळत नाही. त्याच्या सामान्य पोटापाण्याचीही व्यवस्था मग समाज करत नाही. म्हणजे अशा लोकांनी जर दारोदारी जाऊन भिक्षा मागितली तरीही त्यांना कोणीही भिक्षा सुद्धा घालत नाही. जो दुसऱ्याचे अंतर जाणे, देश काळ प्रसंग जाणे, तया पुरुषा काय एवढे भूमंडळी श्रीराम. यशस्वी जीवनाची गुरुकिल्लीच समर्थ जणू काही या ओवीत सांगत आहेत. जे दुसऱ्याचे अंतःकरण जाणून दुसऱ्याचे अंतःकरण दुखवत नाही, त्याची काळजी घेतात, त्याला सगळेच आपले वाटतात, त्याच्यासाठी परका कोणी राहतच नाही व हा सुद्धा कोणाला उपरा म्हणजे दुसरा वाटत नाही. तो सर्वांना प्रेमाने आपले समजतो व अशांना समाजही आपलासा करतो. आपल्यात ते सहज सामावून घेतात. असे दुसऱ्याचे मन ओळखावे व तदनुसार वागावे म्हणजे त्रास होत नाही व आपल्यालाही कुठेही काहीही कमी पडत नाही. केवळ दुसऱ्याचे अंतःकरण जाणून फक्त चालणार नाही, तर देश काळ प्रसंग ओळखून पावलं उचलतो अशा सुज्ञ पुरुषाला या विश्वात काहीही कमी पडणार नाही. म्हणूनच प्रत्येक व्यवहार करत असताना देश काळ आणि प्रसंगाचे भान आपल्याला असायला हवे. आपण जर एखाद्या शिबिरात गेलो तर तिथे घरच्यासारखी सोय असू शकणार नाही. मग जेवणच चांगले नाही, झोपण्याची व्यवस्थाच नाही, इथं एसीच चालत नाही, त्यानंतर झोपायला कॉटच नाही, अशा जर तक्रारी असतील आणि तिथल्या त्या परिस्थितीशी आपण जर जुळवून घेत नसो, तर मग त्या स्थळाला ओळखून वागता आले नाही तर तुम्हाला तिथे लोक नावं ठेवतील. सरळच म्हणतील ना की मग अशा सगळ्या सोयी पाहिजे होत्या तर मग आलीच कशाला आहे शिबिराला. म्हणूनच आपल्याला कुठेही आपण जेव्हा जातो तेव्हा देश काळ प्रसंग पाहूनच वागता आले पाहिजे. असे दुसऱ्याचे अंतःकरण देश काळ प्रसंग ओळखून वागणाऱ्याला मात्र कुठेच काहीच कधीच कमी पडत नाही. नीच प्राणी गुरुत्व पावला, तेथे आचारची बुडाला, वेदशास्त्र ब्राह्मणाला कोण पुसे श्रीराम. ब्रह्मज्ञानाचा विचारू, त्याचा ब्राह्मणासीच अधिकारू, वर्णना ब्राह्मणो गुरु ऐसे वचन श्रीराम. म्हणून नीच जातीचा गुरु करू नये असे समर्थ सांगतात. अशा ढोंग्याकडे किंवा दुराच्याकडे गुरुत्व गेले तर धर्म परमार्थाचे आचरणच नष्ट होते. मग अशा परिस्थितीमध्ये वेद वेदांत धर्मशास्त्र व षटकर्मे करणाऱ्या ब्राह्मणाला कोणी विचारत नाही जर त्यांनी ढोंगीपणा केला तर. पण तोच जर जेव्हा ब्रह्मज्ञानाचा विचार सांगायचा असतो तेव्हा तो सांगण्याचा अधिकार पूर्वीच्या काळी ब्राह्मणांनाच आहे असे समजतात. कारण वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ आहे असेच शास्त्रवचन आहे. म्हणून आता इथून सगळ्या पुढच्या ओवींमध्ये समर्थांनी सांगितले आहे. तर या ओव्या अभ्यासताना समर्थांच्या काळातली राजकीय, धार्मिक, सामाजिक परिस्थिती लक्षात घेऊनच समर्थ विचार समजून घ्यावे लागतील. म्हणूनच तिथं म्हणतात की ज्या परिस्थितीत वेद वेदांत धर्मशास्त्र षटकर्मे करणारे ब्राह्मण असतील तरच ते
व्यवस्थितरित्या धर्म आचरण करू शकतात. पण तसे नसतील, ते जर भ्रष्ट झालेले असतील तर ते चांगले आचरण करू शकणार नाही. म्हणूनच समर्थांनी 31व्या ओवीत सांगितले आहे, ब्राह्मण बुद्धीपासून चेवले, आचारापासून भ्रष्टले, गुरुत्व सांडून झाले शिष्य शिष्यांचे श्रीराम. कित्येक दावल मलकास जाती, कित्येक पिरास भजती, कित्येक तुर्क होती आपुले इच्छेने श्रीराम. या ओव्या अभ्यासताना आणि या पुढच्याही ओव्या अभ्यासताना समर्थांचा काळ कसा होता हे लक्षात घेतले तर आपल्या एक लक्षात येते की त्या काळी समर्थांच्या काळी मुसलमानांचे सर्वत्र साम्राज्य पसरलेले होते. मोठमोठी घराणी त्यांच्या पदरी नोकरीस होती. धर्मरक्षण हे राजाश्रयावरती अवलंबून असते आणि त्यावेळेस राजाश्रय मुसलमान धर्माला होता. म्हणून तो राजाश्रय मिळवण्यासाठी त्या काळी समाजाचे नेतृत्व करणारा ब्राह्मण वर्ग त्यांनी मुसलमान धर्माच्या चालीरीती व त्यांची प्रार्थनास्थळे स्वीकारण्यास सुरुवात केली होती. स्वाभाविकपणे ब्राह्मणांना शिष्यवर्ग त्यांचेच अनुकरणही करू लागला आणि त्या काळामध्ये बऱ्याच हिंदू लोकांना त्यांनी भ्रष्टाहून बळजबरीने मुसलमानही करून घेतले होते. मग त्यामुळे अस्सल वेदांतशास्त्र संपन्न ब्राह्मणाला किंमतच राहिली नाही व ब्राह्मण वर्ग सद्बुद्धीपासून नष्ट झाला, आचारभ्रष्ट झाला व स्वतःचे मोठेपण विसरून परधर्माचा अनुनय करणाऱ्यांचा अनुयायी झाला. म्हणूनच समर्थ इथे सांगतात आहे की ऐसा कलियुगीचा आचार, कोठे राहिला विचार, पुढे पुढे वर्णसंकर होणार आहे श्रीराम. आणि खरोखरच कलियुगामध्ये समाजाचा आचार असाच असतो. आजही आपण पाहतो आहे की बऱ्याच घरांमध्ये आता इतर जातीचे लोक एकमेकांशी लग्न करताना आपल्याला या कलियुगामध्ये दिसतात आहे. म्हणजे सगळ्या वर्णांचे एकीकरण अटळ झालेले आहे. म्हणून समर्थ इथे म्हणतात की असा समाज होत असताना आणि त्या काळामध्येही होतं आणि आजही आपल्याला असं दिसते आहे की एका धर्माचे लोक दुसऱ्या धर्मामध्ये जाऊन विवाह करतात. पण खरं म्हणजे असे विवाह विवाह तर होऊन जातात पण असे विवाह टिकणे अत्यंत अवघड आहे. आणि त्या काळातलं वर्णन असल्यामुळेच या सगळ्या ओव्या त्याच पद्धतीने अभ्यासायच्या आहेत. गुरुत्वाले नीचयाती, काही एक वाढली महंती, क्षुद्र आचार बुडविती ब्राह्मणांचा श्रीराम. हे ब्राह्मणास कळेना, त्यांची वृत्तीच वळेना, मिथ्याभिमान गळेना, मूर्खपणाचा श्रीराम. की अशा सगळीकडे मुसलमानांचं राज्य असल्यामुळे ज्या लोकांनी धर्मांतरण केलेले आहे अशा ढोंगी आणि दुराचारी व्यक्तीकडे गुरुत्व गेले व संप्रदाय वाढत गेले. मग त्यांच्यावर जे ब्राह्मण कुळात जन्मलेले आहेत त्यांच्या काही हे लक्षातच येत नव्हते आणि त्यांच्याच नोकरी पण करत असल्यामुळे त्यांचं ऐकणंही त्यांना भाग पडत होतं. मग आता ते म्हणतात आहे की हे ब्राह्मणाचं कळेना, त्यांची वृत्तीच वळेना. आणि अशा ब्राह्मण कुळात जन्मलेल्यांच्या लक्षातच येत नाही व त्यांना काही वाटतही नाही. केवळ मूर्खपणामुळे मी ब्राह्मण हा त्याचा खोटा अहंकार जात नाही. समर्थ इथे ब्राह्मण म्हणताना संस्काराने क्षुद्राचा ब्राह्मण होतो व उलट ब्राह्मणाचा क्षुद्र होतो असं ब्रह्मपुराणात सांगितलेले आहे असेही सांगितले आहे. म्हणून केवळ ब्राह्मण म्हणजे जातीचाच इथे नाही आहे तर जो धर्माने वागतो त्याला ब्राह्मण म्हटलं आहे. राज्य नेले म्लेंची क्षेत्रे, गुरुत्व नेले कुपात्री, आपणा रात्री ना परत्री, काहीच नाही श्रीराम. की सगळ्यांची सत्ता मुसलमानांच्या हातात गेल्याने धर्मजीवन बुडाले आणि अहिक व परलौकिक अशा दोन्ही जीवनांगाने जीवन संपुष्टात आले. ब्राह्मणास ग्रामणीने बुडविले, विष्णूने श्रीवत्स मिरविले,
त्याच विष्णूने शापिले परशुरामे श्रीराम. आम्ही हिरेची ब्राह्मण दुःखे बोलिले हे वचन. वडील गेले ग्रामणी करुण आम्हा भोवते श्रीराम. अंताचे ब्राह्मणी काय केले अन्न मिळेना ऐसे झाले. तुम्हा बहुतांचे प्रचिती चाले किंवा नाही श्रीराम. बरे वडिलाच काय म्हणावे ब्राह्मणांचे अदृष्ट जाणवे. प्रसंगे बोलिले स्वभावे क्षमा केले पाहिजे श्रीराम. की ब्राह्मणाचे ब्राह्मण्य अनाचारामुळे नष्ट झाले. त्याचा परिणाम असा झाला की ज्या भृगु ब्राह्मणाने श्री विष्णूच्या छातीवर मारलेली लाथ श्री विष्णूने भूषण म्हणून मिरवली आहे. म्हणजे त्याची कथा आहे की पुराणामध्ये सर्वश्रेष्ठ देव कोण हे ठरविण्यासाठी भृगूने ब्रह्मा विष्णू व महेश यांच्या छातीवर लाथ मारल्याची कथा आहे. त्यात विष्णू श्रेष्ठ ठरले होते कारण विष्णूंनी भृगु ऋषींनी मारलेली म्हणजे एका ब्राह्मणांनी मारलेली लाथ भूषण म्हणून धारण केलेली आहे. पण त्याच विष्णूने स्वतःच्या परशुराम अवतारात ब्राह्मणांना शापही दिला आहे. मग आम्ही त्या शापित ब्राह्मणांचेच वंशज आहोत हे मला मोठ्या खेदाने सांगावे लागते आहे असं समर्थ आपल्याला 38व्या ओळीत म्हणतात. म्हणून पूर्वजांनी अनाचार केला खरा पण आम्हाला त्याचे परिणाम आजही भोगावे लागत आहे आणि आजही आपण पाहतो आहे की खरोखर त्याचे परिणाम आपण आजही भोगत आहोत. मग त्याचे खरं तर हल्लीच्या ब्राह्मणांना काय दोष द्यायचा. पण ते अन्नाला महाग झाले हे बहुतेकांना समजून आले की नाही हे तुम्हीच श्रोते समजून सांगा असा समर्थ आपल्यालाच विचारतात आहे. म्हणून शास्त्रानुसार पूर्वजांना खरं म्हणजे नावं ठेवू नयेत हे अगदी खरे आहे. ऐकून ब्राह्मणांचे प्रारब्धच तसे होते व आहे हे सर्व प्रसंगाने मात्र मला बोलावे लागले. त्यामुळे जर कोणाचे मन दुखावल्या गेले असेल तर त्यांनी क्षमा करावी असे समर्थ शेवटच्या ओवीत सांगून या समासाचा शेवट करतात. जय जय रघुवीर समर्थ.